वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय हो, महारुद्र हनुमान की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, हर हर महादेव, विठ्ठल 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 नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पौले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधे हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धेन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय महारुद्र हनुमान की जय तरिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्वेष्टिकाया समन्स्तिपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल नाम वाचे श्रवण कीर्ती पौले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत संतरदे सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके लढीवाळ शिष्य श्री निळोबरायांचा असून या अभंगामध्ये श्री निळोबराय मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे याचं यथार्थ वर्णन करतात विठ्ठल अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा मोजे डाकू लिमगाव नावाचं हे गाव बरोबर नाही आता तिकडच्याला तोड दे तिकडे कीर्तन करायचे ते कानात घुसायला लागले ना आता माझ्या अगोदर तुमचे मन तिकडे जात असतील डाकू लिमगाव हे नावाचं गाव आणि गावामध्ये असं म्हणता येईल या तरुण मंडळाकरता जोरदार टाळ्या वाजव सगळ्यांनी असे कसले पण कार्यक्रम आयोजित करता येत असतात याले फार विशेष गोष्ट नसती पण आपल्या संस्कृतीला धरून आपल्या परंपरेला धरून आपल्या पूर्वजांनी आपल्याला
कोणता रस्ता दाखवला? आपल्या ज्ञानोबराय तुकोबराने जो रस्ता दाखवला त्या रस्त्याला धरून राजमुद्रा युवा प्रतिष्ठान, निमगाव डाकू आणि सर्व मित्रमंडळी, या गल्लीतील म्हणा या भागातील हे सर्व तरुण पोरं एकत्रित आले आणि हे गणपती उत्सव या ठिकाणी किती वर्षापासून चालू आहे? गणपती किती वर्षापासून चालू आहे? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या या अनुषंगाने या ठिकाणी गणपती मंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने चालू असणारा हा कीर्तन सोहळा मला गुरुजींनी फोन केला. आपले अशोक महाराज कोठवळे गुरुजींनी फोन केला आणि सांगितलं आमच्या तरुण मंडळाची खूप इच्छा आहे. आमचं छोटंसं तरुण मंडळ आहे पण आपल्या संस्कृतीला धरू नये आणि त्यांची इच्छा आहे कीर्तन झालं पाहिजे आप्पा, आणि त्या अनुषंगाने कीर्तन करण्याचा योग या ठिकाणी येत आहे. या कीर्तन साथीकरता आपल्या परिसरातील नामवंत गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्त परिणामचे विठ्ठल महाराज बेदरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आप्पा महाराज या ठिकाणी वाळुंजकर आप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आप्पा आहेत. आदरणीय श्री हरिभक्त परिणामचे बाळासाहेब महाराज शिंदे दुकानदार साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून गावातील सगळे भजनी मंडळी, सगळ्यांचं काही मला नाम उल्लेख येणार नाही. चोपदार असतील आमचे महाराज, बऱ्याच दिवसापासून शिंदे महाराज माझा त्यांचा संपर्क आहे, बऱ्याच कीर्तनाला ते असतात. विनिकरी बाबा मृदंगावरती आमचे श्रेयश महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे मृदंग विशारद वैष्णव महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हा कीर्तन जे शूटिंग करत आहे ते माझे जिवलग मित्र आमचे नाना महाराज, त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. सकाळी मराठवाड्यातून मी कीर्तन करून येत होतो आणि त्यांचा मला अचानक फोन आला. तेही याच परिसरात कीर्तन शूट करायला आले होते. त्यांचा फोन झाला, म्हणलं जवळच कीर्तन या ती निमित्ताने कीर्तन शूट होईल आणि तेही या ठिकाणी उपस्थित झाले. मला वाटतं साऊंड सिस्टीम आपल्याच गावातली आहे की नाही, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टम गणेश मंडप या ठिकाणी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सप्त्याला सुद्धा एवढी सिस्टीम मोठी नसती आहे का नाही, एवढी सुंदर साऊंड. त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. बघा ना साऊंड, माणसं कमी तितके साऊंड आहे इथं. जिकडं बघावं तिकडं साऊंड आणि मशनी दिसतात नुसत्या. विठ्ठल जशी जमन तशी आता असल्या वाळवटीत कीर्तन करायचं आता आहे का नाही. फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे जमतंय. तुमचं मन तिकडं मी इकडं बडबड करायचं तसं होऊ नये. ऐका आता, थोडा आवाज द्या. या गणपती बाप्पाच्या समोर 14 विद्या 64 कला ची आद्य देवता जर कोणती असन तर गणपती बाप्पा आहे. आणि त्या गणपती बाप्पाच्या समोर ही कीर्तनाची सेवा आपण सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे. अनुषंगाने घेतलेला अभंग भक्त सम्राट निळोबरायांचा आहे. या निळोबरायांच्या अभंगामध्ये श्री निळोबराय मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे याचं यथार्थ वर्णन करतात. विठ्ठल अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान, मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करा. असं कोण सांगते आपल्याला? निळोबराय सांगते. निळोबरायांनी सांगितलं मानवी जन्माला आल्याच्या नंतर आपली जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे तर भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. अजून श्रवण कीर्ती, त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करा. पाऊले चित्ते समान. महाराज, जीवनाचा काळ जर सार्थकी लावायचा असेल तर नामस्मरण करणं एकमेव उपाय आहे. भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करणं हा एकमेव उपाय आहे. महाराज कळलं आम्हाला, पण हे कुठं घडण? त्यावेळेस निळोबरायांनी सांगितलं काय? कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा थापद्या. कीर्तनाचा समारंभ निळोबरायांनी सांगितलं कीर्तनामध्ये हे घडू शकतं. कुठं घडू शकतं श्रेष्ठ महाराज? कीर्तनामध्ये घडू शकतं. ऐका, मानवी जन्माला आल्याच्या नंतर जीवनाची सार्थकता ही फक्त कीर्तनाने होऊ शकते. का होऊ शकते? कीर्तनामध्ये नामस्मरण घडतंय. कीर्तनामध्ये काय घडतंय? नामस्मरण घडते. कीर्तनामध्ये नामस्मरण घडते. भगवंताच्या कीर्तीचं श्रवण होतंय. कुठं होतंय? कीर्तनामध्ये होते. ऐका,
त्याच कीर्तनाचा समारंभ करा. पण ते कीर्तन कसलं असलं पाहिजे? उत्तरार्धामध्ये सांगितलं, निर्दंभ सर्वदा. ते कीर्तन दांभिकता रहित असलं पाहिजे. त्या कीर्तनामध्ये दांभिकता नसली पाहिजे. अहंकार चालत नाही. अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकार चालत नाही. निर्दंभ सर्वदा. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला म्हणे विठ्ठल. निळोबरांनी सांगितलं, साधकाने प्रश्न विचारला, महाराज आम्ही नामस्मरण करू, पण नामस्मरण केल्याच्यानंतर अजून आमचा काय फायदा होईल? निळोबरांनी सांगितलं, निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. तुम्हाला ज्ञानोबरायासारख्या तुकोबराय ज्ञानोबराय ज्या पद्धतीने नित्य समाधीमध्ये गेले, त्या पद्धतीने नित्य समाधीपर्यंत जाण्याची तुमची अवस्था जर करायची असेल तर एकमेव साधन ते म्हणजे नामस्मरण. विठ्ठल मग ते नामस्मरण तुम्ही कोणत्याही देवाचं करा. अर्थात तुम्ही गणपतीचं करा, भगवान महादेवाचं करा, तुम्ही प्रभू रामचंद्राचं करा, भगवान श्रीकृष्णाचं करा, मारुतरायाचं करा, तुम्ही कोणत्या बी अथवा श्री विठ्ठलाचं करा, कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. कारण हे सगळे देव काही वेगळे नाहीत, एकच आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद. किंवा तुका म्हणे पाहता पाही आणि गणपती विठ्ठल दुजा नाही. गणपती आणि विठ्ठल हे काही वेगळे नाहीत, हे एकच आहेत. असो किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार एकनाथ निवृत्तीनाथाचा अवतार भगवान शंकराचा आहे आणि महाविष्णूचा अवतार ज्ञानोबरायचा आहे. म्हणजे संत काय आणि देव काय एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ऐका, देव आणि संत वेगळे नसतात. अर्थात कोणत्या बी देवाचं करा, पण काय करा? इकडं काय हा इकडं मागच्या गाड्यांचं काय म्हणणं आहे? नामस्मरणच ना. हा मग तेच म्हणलं, कोणत्या बी देवाचं करा, पण काय करा ना. असं जरा बरं वाटतं. जरा कसं वाटायला लागले आता, म्हणजे मूड येतोय जरा, नाही तर मन तिकडं धावतंय. ऐका आता कसं आहे, आता विषय आला म्हणून सांगतो. 3 गुण आहेत. कोणते गुण? सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण. बरोबर. त्याच्यामध्ये वाद्यामध्ये बी तसंच आहे. पखवाज सत्वगुणी, तबला रजोगुणी आणि ढोलकी तमोगुणी. तसं असतंय ते. ऐका आता, मग ते तमोगुणी जे असते ना, ते माणसाला लवकर आकर्षित करतं. कोणतं बी असो, तमोगुणी लवकर आकर्षित करतं. क्षेत्रामध्ये बी तसंच आहे. सत्वगुणी क्षेत्र वेगळं, रजोगुणी क्षेत्र वेगळं आणि तमोगुणी क्षेत्र वेगळं. विठ्ठल आणि विशेष राजमुद्रा युवा प्रतिष्ठान विशेष कौतुक केलं पाहिजे. कसले बी भंगार सांगार कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाला धरून कार्यक्रम केला तो कधीही उचित ठरतो. आणि त्या अनुषंगाने घेतलेला हा अभंग निळोबरायांचा. निळोबराय सरळ सरळ सांगतात, नामस्मरण करा, गणपतीचं नामस्मरण करा. काय होईल? अहो, गणपती देवताच अशी कशी सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. तुम्हाला सुख देणारी देवता जर कोणती असेल ते म्हणजे श्री गणेश. दुःख हरवणारी देवता जर कोणती असेल श्री गणेश. आरतीमध्ये सरळ सरळ लिहिले, काय लिहिले? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. तुम्हाला विघ्नाची वार्ता अगोदर देणारी देवता श्री गणपती बाप्पा. विठ्ठल खाली ये, खाली चप्पल काढ पायातली. तमाशा आहे का काय हो? बस ए खाली ये रे. अरे महाराष्ट्रात आपण म्हणून तरी बरे. विठ्ठल ऐका, गणपती बाप्पा अशी देवता आहे, सुख देणारी देवता आहे. कोणती? बोला की. गणपती दुःख हरवणारे देवता आहे. किती श्रेष्ठ आहे. ऐका, कायम सांगत असतो मी, गणपती बाप्पाचे डोळे बारीक का, कान मोठे का, सोंड वाकडी का, पोट मोठं का? ध्यान करून ऐका. डोळे बारीक याच्या करता गणपती बाप्पाची सूक्ष्म दृष्टी. काय कोण कोण आपल्या भक्ताला त्रास देतं हे पाहण्याकरता डोळे बारीक आहेत. कान मोठे का? आज तुम्ही विचार करा, तुमच्या निमगावमध्ये 2-4 मंडळं असतील. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती, पुण्यामध्ये किती, मुंबईमध्ये किती, महाराष्ट्रात किती, भारत देशामध्ये किती. एवढ्या गणेश भक्तांनी केलेलं गुणगान ऐकण्याकरता हलक्या कानाचा देव जमन का? मग सपक्याचे सपक्या कान आहेत गणपती बाप्पाचे, सुपासारखे. मोठ्या कानाचा देव आहे, हलक्या कानाचा देव चालणार नाही. वा गुरुजी, धन्यवाद. कसे ऐका, सोंड वाकडी का? गणपती बाप्पांची सोंड वाकडी याच्या करता आहे
जो माणूस सरळ चलन त्याच्याकरता सरळ आहे, आणि जो माणूस वाकडा चलन त्याच्याकरता गणपती देवता वाकडी. मंडळाला कोण आडवं चलते, कोण चांगल्या कामात वाकडा पाय घालते, कोण वर्गणी देत नाही, ह्याच्याकरता ती बरं का विठ्ठल. ऐका, गणपती बाप्पाचा पोट मोठं का कशामुळे माहिती? अनंत ब्रह्मांडे उदरी, अर्थात हे ब्रह्मांड ज्यांच्या पोटामध्ये साठवलेलं आहे ते गणपती बाप्पा, त्यांचं पोट मोठे. हे जाऊ द्या हो, अजून शास्त्राच्या दृष्टीने सांगतो. काय, जसा पुरुषांच्या कमरेला करदुडा असतो, किती पदरी? 4 पदरी. त्या पद्धतीने गणपतीरायाच्या कमरेवरती करदुरा आहे, किती पदरी? 4 पदरी. 4 पदरी करदुरा म्हणजे 4 वेद आहेत. ऐका बरं का, गणपतीला 6 हात आहेत. किती हात आहेत? म्हणजे ज्ञानोबाराने ज्या गणपतीचं वर्णन केले त्या गणपतीला 6 हात आहेत, अर्थात 6 हात म्हणजे 6 शास्त्र. आणि गणपतीच्या अंगावरती 18 प्रकारचे अलंकार आहेत. त्या 18 अलंकार म्हणजे 18 पुराण. करदोरा 4 पदरी म्हणजे 4 वेद, 6 हात म्हणजे 6 शास्त्र आणि 18 पुराण. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्यांच्या अंगावरती खेळतात ते गणपती असतात. गणपती शब्दाचा अर्थच असा आहे, गण अधिक पती. 3 गण आहेत, देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. 3ही गणांचा जे पती ते गणपती, 3ही गणांचे ते मालक आहेत. आणि कोणत्याही शुभ कार्याची जर सुरुवात करायची असेल कुठून करावं लागते? गणपती. तुम्ही सगळे शेतकरी ना, गणगण गणपतीन लागू दे, आणि तेव्हा का असते गणेश गणपतीन लागू दे सुती. पेराई सुरू करा, कशाला बी करा. बरं, तुम्ही कुठं शास्त्र शिकाय गेलात का? ब्रह्मणाकडे एखाद्या, कोणीकडे आळंदीला, पंढरपूरला, इकडं तर नाही. मग कसं काय म्हणता तुम्ही? हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले. अहो, माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. कशापासून केली? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो धारी जोजे. अर्थात कोणत्याही ग्रंथाची जर सुरुवात करायची असेल श्री गणेशाय नमः असं टाकावंच लागतं, तरच ते कार्य सिद्धीस जातं. आज एक कार्य सिद्धीच गेलंय, कळायला लागले ना. आज काय झालंय? आज गुलाल पडला ना जरांगे पाटलाच्या अंगावरती. संबंध महाराष्ट्रामध्ये आज चर्चा. मी सकाळी मराठवाड्यातून कीर्तन करून येत होतो. येता येता 5-6चा गुरुजी तुम्ही मला फोन केला त्यावेळेस 5-6च्या टायमिंगला मी बीडच्या अलीकडेच होतो. त्यावेळेस गावागावात, चौकात चौकात कमीत कमी 400-500 पोरं, 2-3 डीजे, सगळा रस्ता गुलालाने लाल झालेला. फटाकडे तर कमीत कमी किती म्हणतात तेवढे फटाकडे वाजलेले. धाड धाड धाडने सत्वा का चालू होतं माहिती? कसं असते, मी कोणत्या पक्षाचा प्रचार करा इथं आलो नाही, पण आज न्याय मिळाला. कळायला लागले ना. काय होतंय, जरांगे पाटील का लढत होते? गोर गरिबाच्या लेकरासाठी, स्वतः करता नव्हते लढत. म्हणून आज एवढा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नसते. याचं कारण एवढंच आहे, लोकांकरता जर माणूस जगला तो लोक त्याला डोक्यावर घेत असते. ध्यानात यायला लागले ना. हा, आणि गणपती बाप्पाने त्यांना यश दिलं. विठ्ठल कायम सांगत असतो, काय जरांगे पाटील खडा तो सरकार से बडा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. आणि ते आज दाखवून दिलं जरांगे पाटलाने. सरकारला सुद्धा हात टेकावं लागले जरांगे पाटला समोर. कळायला लागले ना. कशाची ताकद आहे ही? फक्त एकीची ताकद आहे. छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे मावळे होते सगळे गेलेले आझाद मैदानावरती. 5 दिवस उपाशी राहतो, सोपी गोष्ट आहे का? 17 दिवस, 11 दिवस, 10 दिवस, 5 दिवस. अरे 2 मिनिटं जर ताट लेट आलं तर तांब्या फेकून हाणते माणूस बायकोला. हाणत नाही का? वेळेत जेवण मिळलं पाहिजे. 5-5 दिवस, 10-10 दिवस उपोषण करायचं एवढी सोपी गोष्ट आहे का? पण लोकांसाठी, समाजासाठी, गोरगरिबांच्या लेकरासाठी आज पाऊल उचललं आणि ते यश मिळून आले. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता एकदा. विशेष गोष्ट आहे. ऐका, मुद्दा एवढाच आहे आपला, काय गणपती बाप्पा यश देणारे देवता आहे. विघ्न, किती विघ्न हरत्या. ऐका आता, अहो स्वतःवरचं विघ्न जाऊ द्या, हो लोकांवरचं विघ्न सुद्धा गणपती बाप्पाने हरवलं. कोणावरचं हरवलं आहे का? महादेव सगळ्यांना माहिती. हो, महादेव माहितीत का? आपल्या गावातला माधून आहे. हो, महादेव देवादे देव महादेव. महादेव गणपती बाप्पाची कोण आहेत? वडील आहेत. वा, ही लईच व्हायला लागले. पण आता चला, जसं असन तसं. आता गुरुजी नाही, आता जाऊ द्या, काय जसं असन तसं. तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आता काय झालं, एक वेळेस महादेवजी युद्ध करून आले. काय करून आले? युद्ध करून आले. आणि महादेवजीने सांगितलं गणपती बाप्पाला, काय मी आता युद्धावरून आलोय, मी जरा थकलोय, मी आता ध्यानस्थ होणार आहे. अर्थात
मी समाधी अवस्थेमध्ये जाणार आहे, मी ध्यान करणार आहे, भजन करी महादेव. मी थोडं भजन करीत बसणार आहे, अर्थात मी आराम करणार आहे, भजन करणार आहे. फक्त एकच सांगणं आहे, काय ह्या गेट मध्ये तू थांबायचं आणि आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. माझ्या नामसाधनेमध्ये, माझ्या भजनामध्ये, माझ्या ध्यानामध्ये मला विक्षेप चालणार नाही. गणपती बाप्पाने सांगितलं, पप्पा तुम्ही आराम करा, तुम्ही काय काळजी करू नका, मी थांबतो गेटवरती. आणि गणपती बाप्पा गेटवरती थांबले. ध्यान करून ऐका बरं का, गणपती बाप्पा गेटवरती थांबले, कोणालाच आत येऊन द्यायचं नाही असा आदेश होता भगवान शिवजींचा. तेवढ्यामध्ये तिकडनं परशुराम आले. परशुराम माहिती, हातामध्ये कुऱ्हाड. परशुराम आणि अतिशय क्रोधी ऋषी, अतिशय रागिष्ट ते कोण परशुराम आले. आणि परशुराम सांगितलं, ए पोरा सर बाजूला, मला आज जायचंय. कोणाला सांगितलं? गणपतीला. गणपती बाप्पाने सांगितलं, ह्या बघा ऋषी, मला आदेश आहे, कोण अजिबात कोणाला इथं अन्न मिळू द्यायचं नाही, कोणाला पाणी मिळू द्यायचं नाही, इथं काहीच नाही. कळायला लागलं काय थोडंफार? पाणी सुद्धा मिळू द्यायचं नाही, अन्न सुद्धा मिळू द्यायचं नाही, निवारा. संडासला कुठं कुलप लावित असे तू? काय माणूस आहेत राव, थोडं फार तरी पटाय पाहिजे निदान. आपली क्रेज काय, आपण माणूस कोणत्या लेवलचा आहे, आपण त्याला संडासाला कुलप लावले. विठ्ठल ऐका लक्षपूर्वक. डायरेक्ट सांगितलं, मला आदेश दिलाय आतमध्ये जायचं नाही. त्यांनी सांगितलं मी आतमध्ये जाणार. गणपती सांगितलं मी नाही जाऊ देणार. ते परशुराम म्हणजे रागीचा ऋषी होता. त्याने सांगितलं, ए पोरा तुला शिस्तीत सांगतोय, जर मला आत नाही जाऊ दिलं तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. कोण म्हणलं? कोणाला म्हणले? का म्हणले? मी सांगतो ऐका आता. हे बघ, मला जर आत नाही जाऊ दिलं तुला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. गणपती बाप्पांनी सांगितलं युद्ध कराय मी तयार आहे, पण मी आत जाऊ देणार नाही. आणि मग युद्ध करण्याकरता परशुराम मागे सरकले आणि गणपतीने हातामध्ये गदा घेतली आणि जित युद्ध सुरू झालंय म्हणता. पण कसं असते, किती जरी केलंय तरी तरुण रक्त ते, आणि तरुणच म्हाताऱ्यांना नाही. गणपतीला रागच आला, जी सोंडीत धरलं की दिलं फेकून म्हातारा तिकडं. ती पडलं जाऊन तिकडं पडलं, त्याला असा राग आला. मला पोराने फेकलं, पण म्हणलं थांबा आता, ह्याची काही चुकी नाही. ह्याला इथं ठुलंय कोणी म्हणले, त्याची चुकी. ह्याला पॉवर, बॅकिंग पॉवर कोण देतंय? बॅकिंग पॉवर कोणाची म्हणले? ही तोंडाना पुढं बडबड करते म्हणले, पण ह्याला मागून कोणाचा तरी आधार आहे म्हणले, त्यो हाणला पाहिजे धरून. परशुरामाला राग आला, अशी कुऱ्हाड काढली, परशुचं आवाहन केलं आणि ती कुऱ्हाड आणि जीच म्हणता महादेवावरती फेकली. कोणी? परशुरामाने फेकली महादेवावरती. आता कसे, ती कुऱ्हाड दिली कोणी होती माहिती का परशुरामाला? कोणी? महादेवाने दिली होती. परशु नावाचा हत्यार, ती कुऱ्हाड महादेवाने दिली होती. आणि हाणली कोणावर? आणि असले बी लोक आहेत बरं का समाजामध्ये, म्हणजे ज्याने आपल्याला मोठं केलंय, ज्याने आपल्या उपकार केलाय, ते उपकारावे अपकार करणारी माणसं आहेत. हे आतापासून नाही, तेव्हापासून आहेत. हा, एखाद्याने आपलं कल्याण केलं ना, तरी त्याचा उपकाराची फेड अपकाराने करतात. ही माणसं तेव्हापासून आहेत. परशुरामाने काय केलं? महादेवाला कुऱ्हाड फेकून हाणली. पण ती बघितली गणपती बाप्पानी. ऐका, विघ्न हरता ह्याच्यावरती बोलावं लागलंय. अहो, जगावरचं विघ्न सोडा, देवावरचं विघ्न सोडा, महादेवावरचं विघ्न हरवलं. कसं? ज्या बाजूने महादेवावरती ती परशु आला, गणपती बाप्पाने पाहिलं, हा जर परशु, ही जर कुऱ्हाड महादेवापर्यंत जर गेली तर काहीतरी बरोबर होण्याची शक्यता आहे. मग गणपती बाप्पा मध्ये गेले आणि स्वतःच्या दात्यावरती ती कुऱ्हाड मारून घेतली. तो प्रहार स्वतःच्या दातावरती सहन केला. गणपती बाप्पा खाली पडले, मूर्छित झाले. त्यावेळेस भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. ऐका, अजून बी बघा गणपतीच्या मूर्तीकडे, एक दात लांब असतो आणि एक दात हापा असतो. कळायला लागले का? कोणती बी मूर्ती बघा, कोणती बी, ती मूर्तिकारा कोण चुकलेलं नाही. ही त्यावेळेची साक्षी देते. कोणती? ज्या वेळेस महादेवावरती कुऱ्हाड फेकून मारली, ती स्वतः गणपतीने आपल्यावरती घेतली आणि एक दात अर्धा तुटला गेला, म्हणून दीड दात आहे गणपतीला, एक फुल आणि एक हाप. त्या दिवसचे प्रसंग आहे. मग महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने ती कुऱ्हाड, तो परशु त्या परशुरामाकडचा घेतला आणि कोणाला दिला? गणपती बाप्पाला सप्रेम भेट दिला. हे त्यावेळेसची खुणे विडवलो. अर्थात मी मागाशी बी सांगितलं, सामान्य माणसावरचं दुःख जाऊ द्या, भक्तावरचं दुःख जाऊ द्या, देवावरचं जाऊ द्या, महादेवावरती आलेलं संकट सुद्धा गणपती बाप्पांनी दूर केलं. इतकी ही सुख करता आणि दुःख हरता देवत आहे. एवढंच नाही महाराज, एक वेळेस काय झालं, चंद्राकडनं चुकीचं पाऊल पडलं. चंद्र माहिती ना कोणता?
हा वरचा चंद्र. ऐका आता, त्या वरच्या चंद्राकडून काहीतरी चुकीचं घडलं आणि त्याला शाप दिला. कुणी दिला शाप? गौतम ऋषीने दिला. काय दिला माहिती का? इंद्रा पडती भगन चंद्र झाला काळा, असा शाप दिला. तुला तुझ्या सुंदरतेवरती अहंकार झालाय, तुला तुझ्या प्रकाशमान तेजावरती अहंकार झालाय, मी शाप देतो, तू काळा पडशील, तुझा प्रकाश पडणार नाही, तू सुंदरता तुझी निघून जाईल, असा शाप कोणी दिलता? गौतम ऋषीने. ऐका, त्यावेळेस शाप दिला आणि चंद्र काळा पडला, चंद्राचा प्रकाश निघून गेला आणि मग चंद्र इकडे तिकडे फिरायला लागला. आता कुणाकडे तरी आपल्याला मदत मागावी लागेल म्हणून महादेवाकडे गेला, भगवान विष्णूकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, सगळ्या देवाकडे गेला. त्याला कुठंच त्याचा इलाज मिळाला नाही. मग तो गेला नारद मुनीकडे. नारद मुनीला त्याची त्यांनी घडलेली घटना सांगितली आणि नारद मुनीला विचारलं काय की मला याच्यातून सुटका कशी मिळेल. तुम्हाला बोर होत आहे का? बोर होत नाही ना? का चहा सांगायचा का सगळ्यांना? नाही ना? हाय का? मग आता नारद मुनीकडे गेला. कोण? विठ्ठल. काय झालं, एक तर ते लिंकला काय टायमिंगला ते चालू होतं तिकडे, मग ती लिंक लागत नाही ना, जराशी थोडं शांत डोकं. ती मलाच मागाशी कळत होतं मी काय बोलतोय, मी फक्त सांगत होतो, कालो होतो जरा नाही तसं काय. मग हा जेवण बिवणं झाले तर ओके मध्ये ना. त्या पोरासोरांना स्प्राईटची वगैरे सवय असते, टिंग वगैरे काय काय नको. आता ऐका, विषय कुठं चालला होता आपला की माझ्या ध्यानात राहत नाही. मागं माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून ध्यानात राहत नाही. दिसायला कमी झाले गुरुजी, चिल्लर तर अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसतात. हे असं झालंय बघा. त्याच्यामुळं विषय कुठं जागलाय ती मला सांगा एकदा तुम्ही. हा हे असं कुठं चंद्र काळा झाला. ऐका आता, त्या बघा इकून काळ आणि तिकून सुरू झालं, चंद्र झाला काळा. मग नारद मुनी सांगितलं सध्याला एकच कोर्ट चालू, कोणतं? भगवान गणपती राहायचं त्या काळामध्ये. आणि भगवान गणपतीकडे तुझा गणपती बाप्पा तुला ह्याच्यातून सुटका करून देतील. चंद्र म्हणला ठीक आहे. चंद्र गेला गणपती बाप्पाकडे आणि गणपती बाप्पाचे पाय धरले. देवा देवा मला ह्याच्यातून सुटका करा, मला काहीतरी असा वरदान द्या, काहीतरी ओशाप द्या, मला ह्याच्यातून मोकळं करा, मी काळा पडले, माझी सुंदरता गेली. गणपती बाप्पाने सांगितलं हे बघ कसं आहे, तुला तुझ्या चुकीची काय झाली जाणीव झाली, तुला पश्चाताप झालाय. मग ठीक आहे म्हणले, तू माझ्या पायावरती आला ना, मी सुख देणारे देवता आहे, दुःख हरवणारे देवता, तुझं नक्कीच दुःख हरवेल. ऐका आता, त्या गणपती बाप्पानं चंद्रदेवतेला एक वरदान दिलं. काय वरदान दिलं? तुला ऋषींनी शाप दिलाय की तू सदैव काळा राहशील, तुझा प्रकाश पडणार नाही, पण मी तुला वरदान देतो, प्रत्येक पौर्णिमेच्या पुढं ध्यान करून ऐका, प्रत्येक अमावस्येच्या नंतर एक एक दिवस तुझा प्रकाश वाढत जाईल. ध्यान करून ऐका, एक एक दिवस तुझा प्रकाश वाढत जाईल. पौर्णिमे दिवशी तू तुझ्या मूळ स्वरूपामध्ये येशील, पूर्ण तेजस्वी दिसतील, जसं तुझं पहिलं स्वरूप होतं त्या पद्धतीने होशील. पण परत मी दिलेलं वरदान संपन आणि ऋषीने दिलेला शाप सुरू होईल. परत पौर्णिमेच्या नंतर एक एक दिवस तुझं तेज कमी कमी होत जाईल आणि अमावस्ये दिवशी तू पूर्ण काय होशील? काळा होशील. त्याच्यानंतर परत माझं वरदान सुरू होईल, एक एक दिवस तू काय होशील? तेजस्वी होशील. असं वरदान कोणी दिलं? गणपती बाप्पाने चंद्राला वरदान दिलं आणि चंद्राला याच्यातून सुटका केली. एवढंच नाही, गणपती बाप्पाने सांगितलं तू माझ्या पायावर आलासच ना, आता दुसरं वरदान देतो म्हणले. काय? या पृथ्वी जलावरती सगळे लोक माझी चतुर्थी धरतील. गणेश चतुर्थी प्रत्येक महिन्याला असती, माता माऊल्या धरतात सगळ्या. गणेश चतुर्थी माझी लोक धरतील, पण उपवास सोडताना तुझं तोंड बघून सोडतील. कळायला असं म्हणजे गणपती बाप्पाने चंद्राला किती वरदान दिले? 2 वरदान दिले. एक वरदानाने त्याचं मूळ स्वरूप परत केलं आणि दुसऱ्या वरदानाने स्वतःचा मान कोणाला दिला? चंद्रा दिला. इतकी दानशूर देवता कोणती असेल तर गणपती बाप्पा. विठ्ठल. मी कायम सांगत असतो, गणपती बाप्पा इतकी श्रेष्ठ देवता जगामध्ये दुसरी नाही, पण त्याच तोडीस तोड एक दुसरी देवता आहे. कोणती माहिती का? ऐका सांगतो. त्या तोडीस तोड दुसरी देवता आहे, त्या देवतेचं नाव आहे बजरंगबली. काय नाव आहे? बजरंगबली, मारुती. कारण गल्ली गल्लीत गणपती आणि वाडी वस्तू मारुती. कळायला लागले ना? वजनदार देवता मारुती राही, एकदम वजनदार, पॉवरफुल देवता. गणपती इतकीच, कारण गणपती जरी भगवान शंकराचे अवतार असले, अर्थात अंश अवतार असले, त्यांचे चिरंजीव असले, तरी भगवान शंकराचा 11वा रुद्र, महारुद्र हनुमान, अंजनीची कुमारा,
तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीच्या कुमारा, अर्थात भगवंताचं महारुद्र अवतार 11वा रुद्र जर कोणता असेल ते मारुती आहेत. किती श्रेष्ठ आहेत मारुती आहे, ध्यान करून ऐका. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की जिथं मारुतीरायचं मंदिर नाही. आहे का आप्पा? वजनदार देवता मारुती आहे. महाराष्ट्रामध्ये एकही गाव नाही की जिथं मारुतीरायचं मंदिर नाही. तुमच्या गावात आहे का नाही? हा, मग तेच म्हणलं, आलेलेच बघितले चौकात शीतल मारुतीचं मंदिर. वजनदार देवता आहे महाराज. नाद नाही करायचा. दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हानीत नाही, गप मरून पडतात. नको रे म्हणते गाव दुसऱ्या, ते रटकी होते ना आपल्याला नीट राहू ग. पण मारुती असा वाघ होऊन गेला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळून टाकली. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी. दाढी रावणाची दाढी, 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 दाढी रावणाची. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. वा, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. कोणाची दाढी जाळली? बोला की कोणाची? हा, माग रावणाची दाढी जाळली. पुरुष मंडळी उगा इमानदारीने उत्तर द्यायचं. रावणाची दाढी मारुतीराने जाळली, मग दाढी जाळल्या मिशा राहिल्या असत्या का? बोला की. अहो, एकच बांध ना, हितली हित धाडा धाडात पेटलं, राग बुक पीठ खकाना करून टाकला. तीच राग रावणाने अशी चुळीन कपाळाला लावली. पुंडली कवरा पंढरीनाथ महाराज, हनुमान महाराज की जय. कळायला लागलंय का? मारुती सांगायला लागले मी. रावणाची दाढी जाळली, निस्ती दाढीत नाही, त्याचं गाव बी जाळलं. जाळी लंका, बोला जाळी लंका, जाळी लंका, जाळी लंका. धन्य धन्य म्हणे तुका, 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 धन्य धन्य म्हणे तुका. जाळी लंका, धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबराने धन्यता दिली. मारुतीराने रावणाचं गाव बी जाळलं. रावण किरकोळ कारकोळ माणूस नाही. कसले बी मूर्खाने उठायचं म्हणायचं रावण मूर्ख होता, अजिबात नाही. तुला एक मिळाना, मिळले तर सांभाळता येणार. त्याला होत्या 80,000. किती काय बायका? 80,000. 1,00,000 होते पोर, 1,25,00,000 होते नातू, 1,50,000 होते पंतू, 4,55,000 घरचं मतदान सुना सोडून. 1,00,000 पोरांना किती बायका असत्या? 1,25,000 नातूला किती बायका असत्या? 1,50,000 पंतूला किती असत्या? आता म्हाताऱ्याला जर 80,000 होत्या म्हणल्या, पोरं जरा अपडेट असते ना काय थोडेफार. हा, रावणारच 80,000 बायका होता म्हणल्या, पोरांना कमीत कमी लाख तर धरावं लागतं का नाही? आता सहज सहज मोकळ्या हाताने. मग कुठे गेलं ते लाटांबळ? बरं, 10-15 लाख जर घरची मतदान जर होतं एका घरातलं म्हणलं, इतकी लोकसंख्या जर 10-15 लाख जर होतं, कोपनाव गहू तांदूळ किती मिळत असेल त्याला? ते का पिवळ्या कोकणातलं होतं का? सरकार त्याचं होतं. रावण संकार सरकार. कळायला लागले का? इतका वजनदार रावण होता. रावण बारीक. बरं, इतके माणसं होते म्हणल्यावर घर बी तितके असते ना राहायला. ते का आपल्यावानी 5 पत्र्याचं घर होतं का त्याचं? रावणाची इस्टेट आहे का तुम्हाला सांगतो, मोजा पोरांनो. घर आहे का त्याची? किती होती? 5 लाख विटबंदी, 7 लाख चिरबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुकोबरायांनी सांगितलंय 5 लाख चिरबंदी घरं होती, 7 लाख विटबंदी होती, 1 कोटी घरं काशाची होती, 1 कोटी तांब्याची होती आणि शुद्ध कांचनाचे अर्थात 24 कॅरेट वतीव सोन्याचे 7 कोटी घरं होते. कोणाचे?
खिडक्या सकट, बाथरूम सकट, कुलपा सकट, चौकटी सकट 7 कोटी प्युअर सोन्याची होती. रावण बारीक होता, पेताड बी म्हणते रावण मूर्ख होता. थोडीफार अक्कल पिक्कल काय ब्रह्मदेव वाटताना काय झोपी गेलता का काय नेमका तो. अरे रावण लईच मोठा होता म्हण. 33 कोटी देव बंदीखान्यात कोणाचे होते बोला की. सगळ्यांना जुना इतिहास माहिती ना. आता टोपीवाले फेटेवाले बाबांना विचारा तुम्ही. 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात होते. 9 ग्रह डायरेक्ट पालथे पाडून त्याच्या पायऱ्या केल्या होत्या रावणाने. रावण लईच मोठा होता, ध्यान करू नाही का. किती मोठा होता एका वाक्यात सांगू का. एका वाक्यात जाणकार माणसं सगळे जुने म्हणून सांगायला लागले. एकाच वाक्यात सांगतो मग तुम्हालाच कळन किती. हे बारीक किरकोळ सोडूनच द्या. ऐका, रावण इतकाच मोठा होता की रावणाला मारण्याकरता डायरेक्ट जगाचा मालक भगवान विष्णू आणि जगाचा दुसरा मालक भगवान शंकर दोघाला संगत अवतार घेऊन खाली यावं लागलं. भगवान विष्णूचा अवतार प्रभू रामचंद्र आणि भगवान महादेवाचा अवतार मारुतीराय दोघाला बी यावं लागलं. तवा रावण मेलाय. विठ्ठल रावण किती मोठा होता ह्याच्यावर तुम्हाला अंदाज लागे ना. जगाचा मालक ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र आपुली, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे, झाडाचं पान ज्या देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल. अहो एवढंच नाही, देवाच्या मनात आलं. विमानातून पडलं तरी वाचवतंय का नाही. आणि देवाच्या मनात नसलं सायकल येऊन पडलं तरी घालवतंय. कळायला लागलंय ना. देवाच्या मनात आलं समुद्रातून जिवंत बाहेर काढते. देवाच्या मनात नसलं हौदातून सुद्धा बाहेर येऊ देत नाही. त्या देवाच्या मनात आलं रात्रीतून श्रीमंत करते. त्या देवाच्या मनात नसलं रात्रीतून भिकारी करते. रात्रीतून भिकारी कोणाला केलं मी तुम्हाला सांगणार नाही, पण रात्रीतून श्रीमंत कोणाला केलं एक नाव लिहून घ्या. माझ्या विरहित कधी युट्यूबवरती सर्च करून पहा. आदल्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती, गाणं म्हणत होती, 1 रुपया 2 रुपये 5 रुपये मिळत होती. दुसऱ्या दिवशी करोडपती झाले. त्याचं नाव आहे रानू मंडल. खरं का खोटे का. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आलं की काही बी होतंय. ऐका ध्यान करून. इतकी अफाट शक्ती त्या मारुतीरायाची, भगवान विष्णूची. पण त्या रावणाला मारण्याकरता दोघाला बी अवतार घेऊन खाली यावं लागलं. एवढा रावण श्रेष्ठ होता. त्या रावणाचं बी पटांगण केलं कोणी, मारुतीरायानं. त्या मारुतीराय इतकी श्रेष्ठ देवता गणपती बाप्पा. नमो गजानन नमो हनुमान, 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 नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान. नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान. नमो गजानन नमो हनुमान, नमो गजानन नमो हनुमान. नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान. गजानन बोले मी शिव का बच्चा, हनुमान बोले मी रामाचा शिष्या. काय जर दोघांमध्ये रेस लागली आणि दोघांमध्ये रेस लागल्यावर मी बलवान का तू बलवान, मग दोघांचं वर्णन केलंय. गणपती बाप्पांनी सांगितलं मी शिवाचा बच्चा आहे आणि मग मारुतीरायाने सांगितलं मी रामाचा शिष्य आहे. कळायला लागले का. गणपती बाप्पा म्हणले गजानन बोले मला नैवेद्याला लाडू, हनुमान बोले मला गुळाचा गडू. गणपती बाप्पाने सांगितलं मला नैवेद्याला लाडू असतो, हनुमंताने सांगितलं मला गुळाचा गडू असतो. कळायला लागले का. रामदास स्वामींनी सांगितलं रामदास म्हणे मी कोणाला मानू. त्यांना प्रश्न पडला समुद्राचे तसे 2 तट असतात, एक तट म्हणजे गणपती बाप्पा आणि दुसरा तट म्हणजे मारुतीराय.
अहो गणपती बाप्पा डायरेक्ट महादेवांचे साक्षात चिरंजीव, अर्थात ते महादेवच आहेत की, अंश अवतार महादेवच आहेत. पण मारुतराय कोण आहेत? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. जाग्यावर साक्षात महादेव म्हणजे मारुतराय, दोघं बी एकच आहेत. त्यामुळे ह्या दोघांमध्ये बरोबरी होऊ शकत नाही. विडल मुद्दा ही तर चालला होता. दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हानीत नाहीत. मारुतरायाने रावणाचं पटांगण केलं. आपटू हाणला रावणाला. कोणी? मारुतीने. अगाध शक्ती. मी कायम सांगत असतो, मारुतरायाच्या मंदिरामध्ये जात असताना नेमगावकर डाकू सगळ्यांनी लिहून घ्या, मारुतीच्या देवळात जातानी तुमचा अहंकार, तुमची फुगिरी, तुमचा पैसा, तुमचा मीपणा मला लई कळतं, ह्या सगळ्या चपला मंदिराच्या बाहेर काढायच्या आणि मग मंदिरात जायचं. कळायला लागलं ना? त्याच्या समोर जर शायनिंग हाणली आणि जर का मारुतीच्या शिपटीचा झपाटा बसला, अर्थात गणपतीच्या सोंडाचा झपाटा बसला, पिढीभर कसलं सुधरत नाही. कळायला लागलंय ना? तिथं अहंकार मात्र चालत नाही. वजनदार देवत आहे, आघात शक्ती. जगामध्ये प्रश्न निर्माण झाला, सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी का है कि बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े. शेषनाग का है कि बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े. शंकर जी का है कि बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े. फिर बोले कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत का है का बड़ा? उसे तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण का है का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण से उड़ा. फिर बोले राम जी बड़े. राम जी का है कि बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बड़े. जगात जर आघात शक्ती कोणती असेल तर फक्त मारुतरायाची. नाद करायचा नाही मरत मारुतीचा. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. माझ्या फिरण्यामध्ये आणि वाचण्यामध्ये 2 गावं गेले फक्त जिथं मारुतीचं मंदिर नाही. लिहून घ्या. पहिलं गाव, मागच्या 2 महिन्यामध्ये कीर्तन करणार त्या गावामध्ये मी. पहिलं गाव आपल्या आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका म्हणजे दैत्यानंदूर नावाचं गाव आहे जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. आणि दुसरं गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या शेजारी मुंगी शेजारी सईगव्हाण नावाचं गाव आहे जिथं मारुतरायाचं मंदिर आहे. तिथं रामभक्ताचेच मंदिर आहेत. मारुतरायाचं का नाही कमून नाही तो इतिहास वेगळा आहे. परत कधी आलो तर नक्की सांगेन. पण मुद्दा एवढाच आहे, विरहित महाराष्ट्रामध्ये गाव नाही जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. ताकदच अफाट आहे ती मारुतरायाची. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. मारुतरायाचं नाव जरी घेतलं तरी भूतकेत जवळ येत नाही. ध्यान करून ऐका. पळे भूत बाता बेने देते. मारुतरायाची आघात शक्ती. पण एवढी शक्ती मारुतरायामध्ये का आली माहिती का? का आली? मारुतरायाच्या मुखामध्ये एकच शब्द होता कायम. कोणता? जय श्रीराम. जय जय श्रीराम. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण मारुतरायाच्या मुखामध्ये कायम स्वरूपी होतं. त्याचमुळं मारुतरायामध्ये एवढी आघात शक्ती निर्माण झाली. निळोबराने या गोष्टीचा अभ्यास केला आणि निळोबराने सांगितलं काय, जीवनाचा जर काळ सार्थक लावायचा असेल तर नामस्मरण एकमेव पर्याय आहे. अभंगाच्या पहिल्या वा वा.
असे गोड गायनाचार्य मंडळी आपल्या परिसरात येतात, आपल्याला अभिमान असला पाहिजे. जुनेच आहेत बरं का, महाग बी नाहीत, स्वस्तच आहेत, पण चांगले आहेत. लय अवघड झाले. मी कालच्या कीर्तनात बोललो, नाना महाराज चांगले गायक होते 2-3 आहेत, लांबाट रंगीबेरंगी कपडे, जॅकेट पिकीट, भजनात आलती, लय गायचे. पण म्हणलं हे जरा महाग आहेत. तशी ही गातीत एक नंबर, पण हे स्वस्त आहेत. कळायला लागले का? हा मग तेच. आणि जुने माणसं आता हे सगळे टोपेवाले, असं मला माझं तुम्हाला बोलण्यातून बी कळलं असं, मला जुन्या माणसाचा नाद आहे जरा. जुने माणसं कीर्तन असल्या मजा जातात, पोरं सरबे पाहिजेत. बघा आता त्यांच्या जीवावर चाललंय ही सगळं, आता मागच पटांगण झालं असतं माझं. लय एक नंबर माणसं आहेत ही सगळे, जुनी मुरबी माणसं आहेत ही. मुरल्या लोणचं कसं असते, कसं बी खा गोडच लागते. मुरल्या लोणचं कसं असते साहेब, मुरल्या लोणचं जर खाल्लं, आजी इकडे बघा, ए आजी इकडे बघ, मी तिकडे येईन बरं का, इकडे बघ. मुरल्या लोणचं असं असतं, माणूस अगोदर मसाला खाते, ऐका बरं का, अगोदर काय खाते, मसाला, नंतर कातडं खाते. नीट ऐका, कातडं खाऊन बी मन भरत नाही, परत पाण्यात टाकीते चुकीते, तरी बी नाही मन भरल्यावर परत पिळीते आणि केसाळून दातळ फिरवते. कळायला लागले का? मुरल्या लोणचं असतं. तसे ही सगळी मुरलेली माणसं, कुठं काय कसं म्हणायचं सगळं करते. आता उगं कीर्तन तुम्ही नामवाचे श्रवण कीर्ती म्हणले नाही, ते एका कीर्तनात तिसऱ्या सोमवारचं कीर्तन होतं नाना महाराज, आणि ते कीर्तनात लावला तडाखा. मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागचे म्हणले शिव भोळा चक्रवर्ती तुम्ही माय मही चुलती. परत हे असलं होऊ नये म्हणून म्हणलं. चोपदार बी आल्या मला तिकडे घ्यायला आले. मी म्हणलं तुम्ही चोपदार, ते म्हणले हो. आता म्हणलं मीच तुम्हाला घेऊन जाऊ का तुम्ही मला घ्यायला आला? असं बी होतंय कधी कधी, पण तसं नाही. चोपदार बी चांगले सगळे, आणि कार्यक्रम असं थोडा घरातला असल्यासारखा वाटायला लागला. माझं गाव काही इथून लय लांब नाही, उगाच जवळ आहे. तारणगाव म्हणजे किती काय तेव्हा, हा केसर शिवडी एकदम जवळ आहे, आणि आपल्या परिसरातला कार्यक्रम आहे, गोड निवेदन आहे, आणि असं जरा आनंद वाटतो. सगळे गुरुजींमुळे योग आला. मग शिकत म्हणलं मी, गुरुजींनी फोन केला आणि सांगितलं की तरुण मंडळीचं विनंती, आणि छोटं मंडळ आहे आमचं, तसं काय नाही, बजेट बी लहान आहे म्हणलं, तसं काय अडचण नाही, बघू आहे का नाही, तसं काय काळजी करू नका. इथं आलेल्या महिला मंडळी तशी टेन्शन घ्यायचं नाही, मी मनी बी घेतोय पिवळे, तसं काय अडचण नाही. जाता जाता जरी पैसे नसले गुरुजी, मी काय म्हणतोय कळायला लागले ना, काही ओपरनं सोडलं की इथं हातरीतो एक आणून टाकायचा. मी असंच एका कीर्तनात म्हणलं मी मनी बी घेतोय, महिला मंडळीने काळे मुनी आणून टाकले. आता काय करा, पण म्या सोडले नाही, तसेच नेले बायकोच्या पोतीत होले. कळायला लागले का? माझं बी लग्न झालेलं आहे, मला बी बायको एक. ऐका आता ध्यान करून, माझं वय 25 वर्षाचं रनिंग चालू आहे. मला आता असं काही लय नाही, पण मुद्दा एवढाच आहे आपला, काय नामस्मरणा मुद्दा चाललाय ना. मी मुद्दा हे सांगत होतो, तुम्ही किती बी संसार करा. आता संसार मी काय सांगायला लागले, माझं वय जरी तुम्हाला वाटलं नसतं तरी 25-26 वर्षाचं वय, माझं लग्न झालेलं आहे, संसाराचा अनुभव मला बी. बोला की तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? आणि कसं आहे, संसाराचा अनुभव सांगत असताना ज्याला अनुभव आहे त्यांनीच सांगावा. उगाच आता ह्या पोरांना विचारलं, ह्यांना काय कळणार त्यातलं? मी तर कायम सांगत असो, संसार एवढाच वैतागवाडी, ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा. बायकोकडे गेले की तिला म्हणावं लागतं तुझंच खरे बाबा, तुझंच खरे. आईकडे गेले की आईला म्हणायचं तुझंच खरे, तुझंच खरे. दोन्ही संघ चालक म्हणायचं बाहेरच बरे, बाहेर. हे असलं झालंय म्हणा पोरांचं लईच अवघड झाले महाराज. ते आईच्या आणि बायकोच्या मध्ये पोरांची होती कोंडी. कळायला लागले ना, पोरांचं चुकी नसते, पोरांची मध्ये कोंडी होती. एकीकून आई आणि एकीकून बायको, कुणाला बोलावं आणि कुणाला नाही असं होते. ऐका आता ध्यान. आणि जर का बाबा बायकोची बाजू घेतलीच, आई ढपडतात घेते, आमचा पप्या बैल झाला. कळायला लागले का? संसार नावाची अशी गोष्ट आहे, सुख नावाचा प्रकार तिथं ना. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. वा पाठी लागले ओढाळ, क्या आवाज है? दृष्टी देईला निर्मळ, नर्मदा गोचा दृष्टी देतो, त्याचे नाव मी जय हो. संसार दुःख मूळ. कळायला लागलं ना. चाल बी कशी
तशीच आहे का नाही, संसार दुःख मुळे, म्हणजे असं फार रेंगाळल्यावानी. आणि संसार बी तसाच आहे ना, रेंगाळासारखंच आहे ना. आता इथं जेवढे बी संसारातले दिग्गज माणसं बसलेले, हे सगळे रथी महारथी हे सगळे संसार करून बसलेले आहेत ना. हे आमचे बाबा, तिकडं आज्या, लुगड्यावाल्या आज्या सगळ्या, ह्या सगळ्या संसारातले दिग्गज आहेत ना. हे सगळे जुने जुने खेळाडू आहेत सगळे. ह्यांना विचारा बरं, बाबा संसारात सुख आहे का? तेव्हा का नाही. कशाचं सुख आहे म्हण, सुख नावाचा प्रकारच नाही संसारामध्ये. गुरुजी आहे का सुख? सुख पाहता जावा वाडे, दुःख पर्वताये वाडे, दुःख पर्वताये वाडे, दुःख पर्वताये वाडे, सुख पाहता वाडे, दुःख पर्वताये वाडे, दुःख पर्वताये वाडे, दुःख पर्वताये वाडे. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये जवसा एवढं सुख सांगितले आणि दुःख केवढं सांगितलंय, पर्वता एवढं. कसं आहे, मी कायम सांगत असतो, एक जणाची बायको म्हणली मी काय काय सांभाळू, ध्यान करू नाही का. एक जणाची बायको म्हणली मी काय काय सांभाळू, काय काय सांभाळू, घर सांभाळू, दार सांभाळू, तुम्हाला सांभाळू, तुमचे पोरं सांभाळू, तुमचे मायबाप सांभाळू, काय काय सांभाळू, गुरुडोळ सांभाळू, शेती सांभाळू. हा, नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. कळायला लागलंय का? तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. महिला मंडळीचं तेवढं ताब्यात राहत नाही. त्याच्यात बी आता असं झालंय, 1,500 जेव्हापासून मिळायला लागलेत तेव्हापासून त्या कुणालाच मोजिनात. हा, लाडकी बहीण योजना आणि दाजी मेला कागद वागव, जशी तूत ये घरी, जशी तूत ये घरी. मध्ये 2 हप्ते लेट झाले तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय महाराज हप्ता, अरे म्हणलं थांब, सप्ताह आलाय गावचा हप्ता बघून. हप्ता हप्ता हप्ता, काय दम आहे का नाही, काय थोडी फरक. काय झालंय, महिला मंडळ 75च्या पुढं इष्टी फुकट आहे. आमच्या गावातली एक म्हातारी रोज लेकीच्या गावात जाते, इष्टीत बसते, लेकीच्या गावात जाते, इष्टीत बसते, रोजच जाते म्हणते, एक बी दिवस खाडा नाही. बरं मग गप जात नाही, या 3 कंडक्टरला मुठ काजू बदाम खायला द्यायची. महिनाभर त्यांनी हाणले मारणामध्ये, त्याला काय करायचे, फुकाटचं गवलं त्यांनी चोपलं, त्याचं 20-22 किलो वजन वाढलं. कंडक्टर म्हणला महिन्याने, का हो आजी, मी तुम्हाला तुमच्या लेकासारखा दिसतो का, नातवासारखा दिसतो का, मुलासारखा, का तुम्ही मला काजू बदाम खायला देता रोज रोज? म्हातारे म्हणले, कशाचा लेकन कशाचा नातू बाबा, माझं वय झाले 80, माझ्या तोंडात एक बी दात नाही राहिला, मला लय खाऊ वाटते, पण मग खाऊन चगळून चगळून फेकून देण्यापेक्षा चगाळल्याला तुला देते. विठ्ठल जरा मवा पडला होता, आता मोकळे झाले का, जरा फ्रेश झाले ना. आता जरा फवारणी केली, जरा मवा पडला होता, फवारणी केली जरा शिक, आता रोग मरत असतो. आता ऐका ध्यान करून, आता मुद्दा हित चाललाय. पहिलं चरण आपलं सुटलेले, दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द आहे, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कुणाचा काळ सार्थक लागला? आपल्यापाशी 10 मिनिटं राहिले, जमते ना? कळतात का? 11 मिनिटं, 11 वाजलेले, 11च्या पुढे 5-10 मिनिटं गेले, जमन का गुरुजी? तेवढ्याच पाकिटामध्ये म्हणजे विठ्ठल. विषय असा आहे, काय लोकांना कसं होतं, दुसरीकडं 11 वाजल्या की महाराजाला येतो जोर आणि लोक होते बोर. पण इथं तसं नाही, इथं 11 बी वाजल्या तरी बी लोकांच्या चेहऱ्यावर, एकाच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वनवळा आहे का? अजिबात नाही. तितकेच फ्रेश माणसं. ऐका, जास्त नाही, 5-10 मिनिटं फक्त पुढे घेईन. ऐका, आता मुद्दा एवढाच आहे, जीवनाचा काळ सार्थक लागला. कुणाचा लागला? ऐका लक्षपूर्वक. त्या साधू संतांचा जीवनाचा काळ सार्थक कसा लागला? अखंड नामस्मरण केलं त्यांनी. कोणी केलं? आपल्या जवळ आहे नामस्मरणाच्या नामस्मरणाच्या ताकदीवरती. नॉर्मली कोद्या नामस्मरणाच्या ताकदीवरती काय होऊ शकतं? काही बी होऊ शकतं. तुम्हाला जीवन जगण्याचा एक सोपा मार्ग सांगतो. महिला मंडळी ऐका, जीवन जगण्याचा एकदम सोपा मार्ग कसा? असं वाटत असेल आपण मरू नाही, बिना अन्न पाणी खाता तुम्ही किती दिवस राहू शकता? 1 दिवस राहू शकता, 2 दिवस राहू शकता, 3 दिवस राहू शकता? नाही. तुम्हाला कायम स्वरूपी जर बिना अन्न पाणी खाता जर राहायचं असेल, एकमेव साधन आहे. कोणतं? नामचिंतन. कोण राहिलं नामचिंतन करून? अहो बिना अन्न पाण्याचं कोणी राहिलं का? सांगतो, ऐका कोण राहिलं ते. आपल्या जवळ जा,
नगर सोलापूर हायवे, बरोबर तुमच्या गावातून नगर सोलापूर हायवेने तुम्ही मिरजगावमध्ये जायचं. मिरजगावपासून 8-9-10 किलोमीटर अंतरावरती मांदळी नावाचं गाव आहे. आत्मारामगिरी नावाचे साधू आहेत, कित्येक वर्ष झाली आज बिना अन्न पाणी खाता जिवंत आहेत, फक्त नामस्मरणाच्या जीवनावर ताकदीवरती. कळायला लागले ना, ताकद कशाची? नामस्मरणाची ताकद आहे. साधू संतांच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला फक्त नामस्मरण केल्यामुळं. ऐका, तोच काळ जर आपल्या जीवनाचा सार्थकी लावायचा असेल तर निळोबराय म्हणतात, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा, आपल्या जीवनाचा काळ सार्थकी लागेल. मी इथून मागं आतापर्यंत कोणालाच सांगितलं नाही टाळी वाजवा जोरात, म्हणलं का सारखं सारखं नाही. आता एकदा जोरदार टाळी वाजवायची, एकदा वरती हात करा. त्याच्या अगोदर वरतीच हात राहू द्या. तुम्हाला टाळी का वाजवायची ह्याचे कारण सांगतो. अरे मोकळे होते, टाईट करा, टाईट उग असं सरळ. टाळी का वाजवायची ध्यान करून ऐका बरं का. पाठीमाग आवाज येतोय ना, पाठीमाग टाळी का वाजवायची लक्षपूर्वक ऐका. टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो. माझ्या हाताकडे बघा सगळ्यांनी. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, एकावर एक हात आदळल्याच्या नंतर ते पॉइंट्स दाबल्या जातात. परिणाम रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्याच्या नंतर काय होतंय, टाळी वाजवल्याच्या नंतर काय होतंय, विठ्ठल 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 असं म्हणून टाळी वाजवल्यानंतर असं होतं. विठ्ठल म्हटल्यानंतर ठ ह्या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. विठ्ठल 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 म्हणत असताना ठ ह्या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. माझ्या विरहित कधी युट्यूबवरती सर्च करून पहा. डॉक्टरांच्या मुलाखती ऐका. TV9, ABP न्यूज, जी 24 तास सगळ्या TV चॅनलवरती बातमी येऊन गेली. विठ्ठल 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 असं नामस्मरण करत टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. परिणाम अटॅक नावाचा प्रकार येत नाही, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. कळायला लागले? टाळी का वाजवायची कळते ना. एकदा हात खाली घ्या, जरा ताटलेत थोडा वेळ. कळलं का? अटॅक जर यायचा नसेल तर टाळी वाजवायची. अजून पुढचं सांगतो, ध्यान करून ऐका. समजा तुम्ही घरी एकटेच आहेत, तुमच्या जवळ कोणी नाही, हॉस्पिटल तुमच्यापासून लांब आहे, अशा वेळी काय करायचं? अशा वेळी तुमच्या छातीला दरदरून घाम येतोय, तुमच्या जवळ कोणी नाही, तुमच्या छातीमध्ये दुखतंय, अटॅक येण्याची दाट शक्यता आहे, आपल्या जवळ कोणी नाही, आपल्या हॉस्पिटल आपल्यापासून लांब आहे, अशा वेळी उजव्या हाताची करंगळी इतकी चावायची तुटली तरी चालेल, 1 तास तरी तुम्ही अटॅकने मरू शकत नाही. असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये. ज्यांना कोणाला मूळव्याध आहे, मूळव्याधाचा पॉईंट पायाच्या टाचेमध्ये. असे अनेक पॉईंट्स आहेत, पण एवढ्या कीर्तनात एवढेच बाज झाले. बाकीच्या नंतर बघू. आता जसं बजेट तसं मग बाकी सगळं व्यवस्थित असलेलं बरं असतं. आता ऐका, आता वरती हात करा सगळ्यांनी जोरदार एकदम. 1 म्हणलं की टाळी वाजवायची. किती म्हणलं की? 1 म्हणलं की. हा बघा आता जोरात वाजवायची. 1 जोरात वाजवा. जोरात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, कुंडली कवरदा पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजल्या. मोकळे झाले लोक सगळे.
गुरुजी त्या दिवशी एक जण समोर बसलो होतं, टाळी वाजवा म्हणलं, टाळी वाजवत नव्हतं. शेजारच्याला वाजू, त्याचा हात दाबायचा, त्याला वाजू द्या ना. म्हणलं टाळी का वाजेना? ते म्हणला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडाव काय? बोंबलत हिंडला तिकडं, 10 कमीतून 20 चिप येतो, बिस्लरी येणं म्हणलं दुसरं ध्यानात यायचं. तुमच्या कर्ज व्हायचं नसेल तर तुकोबरायला विचारा. तुका म्हणे ताळा त्याची नाही अवकळा. अवकळा ताळा म्हणजे हिशोब, त्याच्या जीवनामध्ये हिशोब आहे, त्याच्यावर कधी अवकळा येत नाही. ध्यान करून ऐका. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कसं आहे, मी मगाशी काय म्हणलं, हे जुने माणसं एकदम गोड आहेत म्हणून रंग यायला लागले. ह्यांच्या करता जोरदार टाळ्या वाजव सगळ्यांनी. ह्यांच्यापेक्षा बी आमचे पीटीवाले गुरुजींनी पख वाजवतात, हे लई सुंदर आहेत, ह्यांच्या करता एकदा वाजवा. त्या दोघांपेक्षा बी तुम्ही लई भारी, तुमच्या करता एकदा वाजवा. आता तुम्ही सगळेच चांगलेत म्हणलं, मी येडपट आहे का काय नेमकं? हा मग तेच म्हणलं, नेमकं माझ्या करता बी झाल्या पाहिजेत. असं विठ्ठल. मुद्दा एवढाच आहे, काय जीवनाचा काळ सार्थ केला कोणी? जगद्गुरु तुकोबरायांनी लावला. तुकोबराचा अधिकार संबंध नव्हता. तुकोबराचं नाव जरी घेतलं तर यम असा लट लट कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढाच नाही, तुकोबराचा अधिकार इतका मोठा होता, असा काळ असा गुलामासारखा सलाम करीत होता. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, क्या बात है, हरी हरी. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम. हो टाळी, टाळ. हा काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम. फक्त टाळ वाजवा. टाळी. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम. हरी हरी. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत असे, तुकया घरी राबत असे. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. धा 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 धा. पेटायला लागलेत म्हणा ते बी. आता ते तरी कवर दम काढते. ती एक झालं की एक आता सुरू केले त्यांनी. ऐका, तुकाराम महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता. केवढा? असा काळ गुलामासारखा सलाम करीत होता. काळ गुलाम सलाम करी, इतका मोठा अधिकार. एवढंच नाही, जगा काळ खायना आम्ही माथा दिला. जो काळ जगाला खातो त्याच्या डोक्यावर पाय दिला. कोणी? जगद्गुरु तुकोबरायांनी. अधिकार सामान्य नव्हता तुकोबरायचा. अधिकार संपन्न साधू होते, उच्च कोटीतील साधू होते, संत होते, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे होते जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायचा अधिकारच किती मोठा होता, 1 मिनिटात सांगतो, ध्यान करून ऐका सगळ्यांनी. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपला तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवताचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा भामचंद्र बोर्डा डोंगरावरती जाऊन परमार्थाच्या विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एका लौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर त्यांनी सुवर्णाक्षराने लिहिला. ज्यांची विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि 8 पिढ्याच्या परमार्थाचे अलौकिक वैभव जीवनामध्ये प्राप्त करून यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षाचा देवयान पंथ प्राप्त करून दिला. या संतांनी इंद्रायणीच्या तीरावरती तिहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला. तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय. अधिकार सामान्य नव्हता तुकोबरायांचा. तुकोबरायांच्या पत्नी जिजाई साहेब जिजामातेच्या पायातला काटा काढण्याकरता जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा देहू गावामध्ये आला होता. एवढंच नाही, स्वतःच्या जिभेने पाय चाटून तो काटा काढला होता. काय अधिकार असेल? इतके अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराय होते. ते तुकोबराय सुद्धा म्हणले, काय हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. एवढंच नाही, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक.
आम्ही कशा करता आलोत? नामस्मरण करण्याकरता आलोत. का? आमच्या जीवनाचा काळ सार्थकी लागला फक्त भगवंताच्या नामस्मरणाने. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढे मोठे आपण गणेश उत्सव साजरा करतो, गावामध्ये सप्ते करतो. कशा करता करतो? कशा करता करतो? हे धर्म कार्य आहे. भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. असावा तो धर्म मग साहो जाती वर्म. धर्माच्या संबंधित 2-3 गोष्टी ध्यान करून ऐका. कीर्तनावरचे सगळे मुलं मुली चित्त देऊन लक्षपूर्वक ध्यान करून ऐका. तुम्ही शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमवा, आयुष करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण 2 गोष्टीला आयुष्यात कधी तडा देऊ नका. एक, लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं कधी वर्तन करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. मी कायम सांगत असतो. का? भारत देश हा वजनदार संस्कृतीचा देश आहे. आज एवढे तरुण पोरं कीर्तनाला बसले, लहान लहान, ह्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी जोरदार. ही खरी पुढची पिढी, ह्यांची गरज आहे महाराष्ट्राला. इथून मागं धर्माची पालखी ही जुन्या माणसांनी टिकून आणली. त्यांचे आपल्यावरती असलेले हे उपकार आहे जुन्या माणसांचे. पण इथून पुढं ही धर्माची पालखी कोणाच्या खांद्यावर आहे? सगळ्यात तरुण लहान लहान लेकरांच्या. उद्या भविष्यात या तरुण पोरांच्या जीवावर कार्यक्रम करायचे. आणि हे सगळे इथं शांत बसले, ह्यांचा मला अभिमान स्वाभिमान वाटते. त्या दिवशी कीर्तनात तिथे एक बसलो होतं गाबडं. बसलं नाही ते माझाच गुळ खायचं. बरं खाय नका, तिथंच बडबड करायचं. बरं करी नका. मी म्हणलं ए बोलू नको. तो म्हणलं तुम्हीच बोलू नका. मला म्हणला. मी म्हणलं अरे मला गावाने इथं बोलायला तर बोल, लय बोलता येते का? म्हणलं एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं विचार, सांगा म्हणलं अशी कोणती गोष्ट आहे की जी वाढल्यावर बारीक होती? वाढल्यावर बारीक होती? वायर वाढल्यावर लांब होती, दुरी वाढल्यावर लांब होती, लब्बर वाढल्यावर लांब होतोय. मला नाही येत. किती सोपं आहे म्हणला महाराज. बिडी वडली की बारीक होती. कळायला लागलं ना? पोरं सोर लई चित्र असतात, त्यांच्या कावा नादाला लागत नाही. जास्त कमी बोललं तर गाडीची टायरची हवा तिथे सोडून ते त्यांच्या नाही नादाला लागत नाही. आमच्या शाळेत मी कायम जात असतो. तुकोबराय, शिवाजी महाराज, ज्ञानोबराय, तुकोबरायच्या कथा सांगायला. मी एकदा मराठी शाळेत गेलो. आमच्या दुपारी सुट्टी भरली होती. सुट्टी सुटली होती. पोरं भात खात होते, डबा खात होते, भात खात होते. मी तिथे गेलो ना, आमच्या वस्तीचा बाळ्या आहे. म्हणला बाळ्या काय करतो? म्हणला महाराज डबा खातो, या जेवायला. म्हणलं जेव जेव. नाही नाही म्हणला महाराज या जेवायला. म्हणलं नको जेव. नाही नाही म्हणलं तुम्ही या. मी म्हणलं तुझी मम्मी खवळण तुला डबा दिला. नाही नाही म्हणला मम्मी मी काय म्हणत नाही. म्हणलं तुम्ही या माझ्या डब्यात खा. म्हणला जेवण करा. म्हणलं नको नको खा म्हणतोय ना. म्हणलं खातो पण तुझ्या घरी काय सांगशील? सांगन म्हणला मी. म्हणलं काय सांगशील? तुम्ही डबा खा म्हणला, मी घरी सांगन कुत्र्याने खाल्ला. पोरं कधी काय बोलते ना, कुठं बोलते ना, अजिबात काय भरोसा नाही पोरांचा. काही सांगता येत नाही. एक पोरग 10 दिवस शाळेत गेलं नव्हतं. किती दिवस? बोला की 10 दिवस शाळेत गेलं नाही पोरग. पोरांना नीट आहे का? 10 दिवस पोरग शाळेतच गेलं नाही. बरं हिकून तिकून मास्तरनी काठी काढली. मास्तर त्याच्या घरी आले. म्हणलं ह्याचं तोंडच हाणतो. म्हणले थांबा आता जाऊन. 10 दिवस शाळा बुडवतोय का? त्याच्या घराकडे मास्तर येताना पाहिले त्याच्या आजोबाने. आजोबा म्हणले पप्या पप्या लवकर लपून बसतो. हा मास्तर आला तुला लय मारीन. काठी काठी लपून बस पप्या. पप्या म्हणला मास्तर आलेत का? आजोबा तुम्ही लपून बसा. अरे मग शाळेत मी जातो का तू? आहो तुम्ही लपून बसा लवकर. मी लपून तुम्ही दिसलेले अवघड होईल. अरे पण शाळेत मी जातो का तू? आहो तुम्ही लपून बसा लवकर. मी शाळेत सांगून आलोय मोहाजा मेलाय. मी 10 दिवस शाळेत येणार नाही. लागले ना आता कसे पोरं लई चित्री गँग यांच्या कवाच नादाला लागायच नाही. नाही 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 नाही. पण तरी एवढे पोरं हिथं कीर्तनात बसले. टाळ्या वाजवा ह्यांच्या करता जोरदार. बसल्या बसल्या नीट बसत नाही. साऊंडची वायर काढते, दुसरीकडे खुशी तेन पकवाजाचे गट्टे छान, कणिकसनी, पावडरच पळेव, महाराजाचा गुळच इकडनी, तरी पण बसलेत. कौतुक आहे त्यांचं. का? यांची गरज आहे कीर्तनाला. आज 9 ते 11च्या कीर्तनाला एवढे बसलेत. 7 ते 9ला असते आम्हाला काय, पण 9 ते 11ला शक्यतो पोरं नसते. हा हेच आहे का गणेश मंडळ? मी तर म्हणलं तुमचंच आहे मंडळ. मग तर अजून एकदा वाजवा की त्यांच्या करता टाळ्या. मी म्हणायचो तुमचंच गणेश मंडळ आहे, जुन्या मंडळांचं. पोरांचं आहे काही. वा 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 छान मस्त. तुम्हाला अजून धन्यवाद. ऐका, भारत देशासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठंच नाही. का? मी काय सांगत असतो, लक्षपूर्वक ऐका. झालं माझं 10 मिनिटामध्ये कीर्तन थांबवणार आहे. भारत देशासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठं नाही. सैन्य कसं असावं चीनकडनं शिकायचं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडनं शिकावं, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं. पण संस्कृती कशी असावं असं वाटत असेल तर माझ्या भारत देशाकडे पाहायचं. कारण भारत देशाला आपण काय म्हणतो? भारत माते की जय. भारत माते की माता. माता माता म्हणजे काय? आई. आईचा दर्जा आहे भारत देशाला. दुसऱ्या देशासमोर आई हा शब्द लागत नाही. आपल्या भारत देशाला आहे फक्त. कधी ऐकलं का?
चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, न्यूझीलंड मामा, रशिया मामी. ऐकलंय का असं कधी? नाही नाही. पण भारत माते की असं वजनदार आहे. भारत देश वजनदार देश आहे, संस्कृती प्रधान देश आहे, कायम सांगत असतो. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची व्याख्या काय? माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवराच्या ताटातलं भगवंताने खाल्लं उष्ट. स्वराज्याची निर्मिती करताना राजांना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण तुकाराम महाराजांची सेवा घडली होती उत्कृष्ट. समाज कार्यामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट, कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. इतका वजनदार आपला राष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रात जर कोणी घडवला असेल, या महाराष्ट्रामध्ये 2 माता होऊन गेल्या. एक माता राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि दुसरी माता राजमाता जिजाबाई साहेब. राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणजे सामान्य नाही होऊन गेल्या महाराज. आपल्या जवळच चुंडी नावाचं गाव आहे. किती वजनदार होऊन गेल्या, किती वजनदार. त्यांच्या नजरेमध्ये प्रजा आणि स्वतःचा मुलगा एक समान होते. प्रजेला जो न्याय तोच मुलाला न्याय. ऐका लक्षपूर्वक, उगाच लोक त्यांची पूजा करीत नाहीत महाराज. पाठीचा कणा ताठ होता. आणि भारत देशातील सगळ्या नद्यांवरती जर घाट कुणी बांधले असतील, अहिल्यादेवी होळकर. कुठं बी जा, आम्ही इंदोरला गेलतो, उज्जैनला, तिथं सुद्धा जर नदींवरती घाट कुणी बांधले असतील तर त्यांनी सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोंडी नावाचं गाव आहे आणि तिथल्या अहिल्यादेवी होळकरांनी बांधले. म्हणजे काय ख्याती महाराज. एक स्त्री काय करू शकत नाही. आणि स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागेत? गायक, वादक, PSI, तलाठी, तहसीलदार, प्रांत, सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान सोडून द्या, राष्ट्रपती आज महिला आहे. स्त्री शक्तीच्या नावाने टाळ्या वाजव सगळ्यांनी. जोरात वाजवा की जरा. तुमच्यात नावाने वाजायला लागले ना, त्याच्यात बी कुचरायच का? टाळ्याला काय टोल ना काय काय ईडीची धाड पडते का? टॅक्स नुसता हातावर हाता आदळतात. ते सुद्धा आपल्या जीवा यायला लागलाय. काय लय अवघड झालं आता. नाही करणारे बंद, पण माझा टायमिंग संपू द्या 5 मिनिटात. तुम्हाला बोर व्हायला लागले का? वजनदार महाराज, स्त्री शक्ती. मी काय सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. आणि मुलगीच ठेवते आईवडिलाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी येतील भगवान श्रीकृष्ण भगवान. मुलगी इतकी श्रेष्ठ आहे, कोणत्याच क्षेत्रात मागं नाही, कोणत्याच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर करण्याचं काम करण्याचं कोण करीत असेल तर ते स्त्री शक्ती. आई साहेब जिजाबाई साहेब. जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. सगळ्यांना माहिती आहे किती श्रेष्ठ होत्या, किती श्रेष्ठ होत्या. इतिहासकारांनी त्यांचं वर्णन केलं. कसं केलं? 1598 महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजेडला. सिंदखेडच्या लोखोजीराव जाधवांना कन्यारत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला साहेबाच्या कर्तृत्वानं. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली माळी, साळी, वंजारी, राजपूत, वर, चांभार, गुजर, सुतर, नावी, धनगर, मुसलमान, मराठा सगळ्या त्याचे धर्मात्री मावळे एकत्र केले माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळा विचार करीत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता मावळला महाराष्ट्राच्या मातीचा. त्या महाराष्ट्राचा माझ्या स्वाभिमान अभिमान असल्यामुळे माणसं आहेत कसे होते. 400 पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं. तानाजी होते, येसाजी होते, बाजी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं ताना गड जिंकायचा आहे, ताना महाराष्ट्र काबीज करायचं, ताना जीवन संपलं तरी चालेल, गड जिंकायचा आहे. ठरलं ना वराज. आवराज कोण नाही म्हणते राज. आवराज गड जिंकूया. शिडी म्हणून जगण्यात आम्हाला मान्य नाही बघा. अरे जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगू राज. कोण म्हणतं नाही राज. एक 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 मावळा जोडला होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा. जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. 400 पोरं घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी. 400 पोरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. हातामध्ये बेल बांधणारी झाला. पुन्हा एकदा सांगतो पोरांनो, ठरलं बघा पोरांनो, जीवन संपलं तरी चालेल, महाराष्ट्र काबीज करायचा आहे, प्राण गेला तरी चालेल,
जीवन संपलं तरी चालेल, स्वराज्य निर्माण करायचंय, स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, प्राण गेला तरी चालेल, उचललेलं पाऊल आता मागं करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जीवन संपलं तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, स्वराज्य निर्माण करायचंय, महाराष्ट्र काबीज करायचंय. ठरलं ना हो राज, आवर राज कोण नाही म्हणतं राज, आवर राज ही उडवायची राज ही सुलतानी सत्ता, साप उडवायची राज कोण म्हणतंय नाही राज. एक 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 मावळा वीज पडल्यासारखा करडत होता, तानाजी होता, येसाजी होता, बाजी होता. अरे जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण मावळ्यांनी केला होता. 355 वर्ष होऊन गेले, पण छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड त्याच्यातला समाज माझ्या राजांची करतो आरती. राजंगड पाहिलं तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पाहून झाली महाराष्ट्राची धरती. 400 पोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभं राहिले, हातामध्ये बेलभंडार घेतला आणि तो बेलभंडार रायरेश्वराच्या पिंडीवरती उधळून एक जय घोष केला. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पोरांनो खाली बसा 2 मिनिटं. बैठे सावधान, आपापल्या जागेवर बसा. 2 मिनिटं सूचना होऊस तर कुणी उठायचं नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जाताने जर काही झालं तर मग माझ्याकडे जबाबदारी नाही. परत म्हणताना महाराजांनी सांगितलं नाही, मग तसं होऊ नये. परत कळायला लागले ना. ऐका 2 मिनिटं. आता झालेली कीर्तन रूपी सेवा, राजमुद्रा युवा प्रतिष्ठान, तरुण मित्रमंडळ, निमगाव डाकू, सगळ्या तरुण पोरांच्या, वयोवृद्धांच्या, माता माऊल्यांच्या, गणपती बाप्पांच्या, भजनी मंडळ असेल, मृदंगाचार्य, पीटी मास्तर, सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम देण्याच्या अगोदर काही सूचना. त्या म्हणजे अशा, माझं शिक्षण आमची वडिलांकडे झालेलं आहे. रामायणाचार्य विश्वनाथ महाराज नन्नवरे, आरणगावकर, जे काही योग्य असेल ते आमच्या गुरुवर्यांचं अर्थात वडिलांचं आहे. जे काही चुकीचा एखादा शब्द इकून तिकून बोलताना गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला क्षमा करा अशी मी विनंती करेल. जे काही बरोबर असेल ते सगळं गुरुवर्यांचं, आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, ते माझी मला परत करा. मी ह्याच्यात गोळा करतो, टाका ह्याच्यात सगळ्यांनी, ह्याच्यात असं गोळा करतो मी, चुकलेलं माझं टाका, गठुडं बांधतो आणि जाता त्या पुलावून खाली झटकून देतो. मी तरी काय करू घरी नेऊन सांगा बरं. असं झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याच्या अगोदर तरुण पोरांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. त्याबद्दल तुम्ही दरवर्षी जरी मला आमंत्रित केलं तरी मी तुमच्या विनंतीला मान देऊन एक सेवा नक्की देत जाईन. कसं आहे, बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी 5,000, आता कालच इथं आरणगावला माहिती असेल बाळूमाचा कार्यक्रम, 7-8 हजार समाज असेल. रोज 2,000, 4,000, 5,000 समाजामध्ये कीर्तन करण्याचा योग येतो. पण त्याच्यापेक्षा बी असं घरगुती वातावरणात कीर्तन करायची आनंद येतो कशातच नाही. कळायला लागलंय का? याचे पोहरं हे ते सगळं आपलं, आणि एक्काच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वनवाळा नाही. मी मगाशी बी म्हणलो, नाही तर तुम्ही जर अंग टाकून दिलं असतं मी मागच फुफुटा उधळून निघून गेलो असतो. काय करायचे, मला माझं बी ठरलेलं आहे त्या पद्धतीने सगळं. मग अशा प्रकारे झालं बी असतं, आहे का नाही? कसं असते, माणसं प्रेमाचे असल्यानंतर 2 मिनटं मागत गेले काय आणि पुढे गेले काय, त्याच्यात बी काय नसते. हे काय गेले 10-15 मिनटं पुढे जमन ना. एक दिवशी कीर्तन 10 मिनटं लांबलं माझ्याकडून संगमनेरला मागच्या आठवड्यामध्ये. म्हातारं उठलं आणि मंडपाच्याकडनी काठी वाजून हिंडायचं. मला कळलं 15 मिनटं लेट झाल्यामुळे. मी म्हणलं बाबा काय चुकलं का? नाही 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 म्हणलं, तुमचं चालू द्या, तुमचं उजडूस तर चालू द्या म्हणलं, तुमच्याबद्दल काहीच काम नाही, तुम्हाला तारीख कुणी दिली ते बघतोय म्हणले. कळायला लागलं का? म्हणजे परत गुरुजीचे हाल होऊ नये मध्ये, म्हणून म्हणलं. असो, झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करून वेळ भरपूर झालेला आहे. एक सूचना, जर कोणाला रामेश्वर, बालाजी, गंगासागर, काशी, अयोध्या, मथुरा, द्वारका जर कुणाला तीर्थयात्रेला जायचं असेल तर नक्की संपर्क करा. आमच्या महाराजांच्या ट्रिपा असतात, सगळ्यांना माहिती. आत्ताच बालाजीला जाऊन आले. 1 मिनटं जमन घेतल्यावर 1 मिनटं सांगतो कसा विषय होतो. आता हे तरुण पोर आहेत सगळे, हे सगळे फिरत आहेत बाहेर कुठं बी. आता मुंबई, पुणे, इकडं तिकडं बऱ्याच ठिकाणी बाहेर जातात. पण एक 40च्या पुढचे जे
पुरुष महिला असतील शक्यतो कुठे गेलेले नसतील. मग हे दुसरीकडे मुंबई पुण्याला फिरायला जाऊ शकत नाही. मग ह्यांच्याकरता फिरण्याचे साधन म्हणजे काय असतं बाबा, देवधर्म. गेले काशीला, गेले अयोध्येला, बालाजीला. विषय असा आहे, बालाजी देवस्थान असं आहे, आला उगात म्हणून सांगतो, भगवान विष्णूचंच तिथं देवस्थान आहे. इतकंच आहे, पूर्ण मंदिर सोन्याचं आहे, शिखरापासून तळापर्यंत पूर्ण मंदिरच सोन्याचं आहे. एवढंच नाही, तिरुपती नावाचं शहर आहे पुण्यासारखं खाली, आणि तिथून डायरेक्ट असं सरळ डोंगरावरती 27 किलोमीटर बालाजीचं मंदिर आहे. म्हणजे डायरेक्ट ढगात गेल्यासारखंच आहे ते. 27 किलोमीटर डायरेक्ट डोंगरावर जायचं आणि तिथं ते मंदिर आहे बालाजीचं पूर्ण सोन्याचं. तिथलची तर देणगीचा विचार केला आम्ही, आत्ता गेलो 2 महिन्यापूर्वी. एका दिवसाला आपल्या भाषेत आपल्याकडं किती वर्गणी जमते, जमून 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख एका दिवसाची वर्गणी आपल्या देवस्थानची. आळंदी असेल, पंढरपूर असेल मोठं, तिथं एका दिवसाला कमीत कमी 2 कोटी 3 कोटी रुपये जमतात. जगातलं 1 नंबरचं श्रीमंत देवस्थान बालाजीचं आहे. असो, असे वेगवेगळे. पलीकडे तुम्ही कन्याकुमारीला जर गेले तर कन्याकुमारी देवीचं मंदिर माझ्या माहितीनुसार 40 एकरामध्ये एकच मंदिर आहे. किती एकरामध्ये? आणि पूर्ण दगडामध्ये काम आहे. 40 एकरामध्ये एक मंदिर आहे. तुम्ही पलीकडे रामेश्वरला गेले, नाव ऐकून असताना रामेश्वर आहे. रामेश्वरला जर गेलं तर 16 एकरामध्ये फक्त रामेश्वराचं मंदिर आहे. मंदिर जितकं मोठं आहे, आपण जे रामायण महाभारत टीव्ही मध्ये पाहतो, ती जे शूटिंग जे पाहतो आपण, मोठाले महल राजे सगळं त्या पद्धतीचं आहे. असो, सांगण्याचा भाव एवढाच आहे की बुवा माता माऊल्या असतील, पुरुष 40च्या पुढचे जे आहेत त्यांचं शक्यतो कुठं जाणं होत नाही. आणि असेच लोक आमच्यासोबत जास्त असतात. तरुण पोरंही येतात, पण ते कधीही जाऊ शकतात, असे लोक जाऊ शकत नाहीत. म्हणून आपल्या ज्यावेळेस आपली सुगी नसते, ज्यावेळेस आपली पिकं नसते, अशा वेळेत आपण ट्रिप काढू असतो उन्हाळ्यामध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये, ज्वारी निघून गेल्याच्या नंतर किंवा ज्वारीकडे आपण माघार येतो. अशा काही पद्धतीचं हे नियोजन आहे. जर कोणाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की संपर्क करा. आमच्या अशोक महाराजाशी करा, भजनी मंडळीशी करा, माझं कार्ड आहे ते घेऊन जा. याचा बऱ्याच जणांना लाभ होऊ शकतो. म्हणून ही 2 मिनिटं तुमची घेतली, त्याबद्दल क्षमा. चला, विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.